गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करून कठोर कारवाई करावी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर रहा. गोरेगाव पोलिसांना सूचना. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात भेट देऊन आढावा घेणार एसपी नीलम रोहन. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याला दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान नूतन पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांनी भेट देऊन गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्याशी कायदेविषयक संवाद साधताना गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, जुगार अड्डे आणि अवैध देशी दारू विक्री तात्काळ बंद करून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करून पोलीस ठाण्याचे दस्तऐवज आणि रेकॉर्ड मेंटेन करून पोलीस कर्मचारी यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच यात्रेत कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यास तात्काळ कारवाई केली जावी. तसेच यात्रेत शांतता सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे परिसरात चालणारे अवैध धंदे बंद करून कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांना देण्यात आल्या. यावेळी अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर रहा अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, नरवाडे, खोकले, मैदकर, आसोले पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.